झोपी गेलतीस तवा लावलो मा तसं झालंय ते. तू हात चांगलं ठेवानीस. छान छान हाय, वॉश केल्यावर छान दिसतंय. माझं बघ छान छान आहे मा, छान आहे. रात्रीचे 12 वाजोपा तर तिनं पण जेवी होती आणि मला बी झोप येणं झालती. मेहंदी काढायला मला कधीच टाईम भेटणार इथं तर म्हणून म्हटलं की चला रात्रीलाच काढून घ्यायचे, कारण उद्याच नागपंचमी आहे. दाब नुकट होऊन जाते. सो लालीला काय मी काढणे, कारण तिला थोडं बहुत थंड लागलं, चुळबुळ केली म्हणजे उठून बसत्या म्हणून आधी मी काढून घेतले. त्याच्यानंतर झोपायच्या तिला पण लावले आणि तिनं असं असं करून तिचं वाटोळं करून घेतलं. अजून घर सगळं हे हॉल तेवढं आवरून घ्यायचं, कारण लेकरं आत्ता सुटलात. सो आज संडे आहे. सो हैदराबादमध्ये बोनालू करतात, इतकं छान करतात. नाही आता मी तर कधी अटेंड केली नाही, पण फोनमध्ये वगैरे बघितलो, एकदम बेस्ट करतात. सो आज आम्हाला ते लाईव्ह बघायला जायचं आहे आणि तुम्हाला पण दाखवते. माझ्या हैदराबादमधले असाल तर ते माहितीच असणार, मलाच माहिती नाही. सो चला ते बघू. ते संध्याकाळी मे बी दुपारी नाही तर असं कवा जायचं आहे ते अजून काही ठरवण्यात पाटील. आता घरातले तर सगळे कामं झालात, उरलेलं तेच जेवण करायचं आहे आणि पुढचे जे काही किचन भांडे ते करून घ्यायचं आहे. आता आपल्याला बाहेर कवा जायचं ते आधी मला कन्फर्म करून घ्यायचं आहे पाटील. गप तर बसा की गल आली. कवा जायचं? 7 to 10. पुरं 10 वाजता रात्री. आणि ह्या वर्षी लास्ट इयरला पण मी गावाकडे होते वाटतं लालीकडून, नाही? सो तेव्हा पण मिस झाले. मी इथं आल्यापासून बघतीनेच वाटतं बोलावलं, फोनमध्येच बघत आलो, पण ह्या बरेच नाही मला लाईव्ह बघायचं आहे. लाली गप तर बस राजा. तो मी पण गेली ह्या वर्षी. कवा? दुपारी हां. सो संध्याकाळच्या टाईमला बेस्ट वाटते, लाईटिंग वगैरे करतात नाही, छान दिसतंय. सो चला बघू ते कसं राहते म्हणायचं. तेव्हा पत्त्या दिवसात आणि काय काय होते ट्राय करते, ते पण एकदम क्लिप ॲड करायचं. सो सॉरी मन मारलीस का बरं? सॉरी मन लागतंय. तिनं नाही ग लागायचं बघा, सट म्हणून निबर लागतंय. सॉरी मन, सॉरी मन. चला आता पुरा 11 वाजलेलं, अजून लेकरावाची अंघोळ बाकी आहे. म्हणजे तेच आता आपले करून घेऊ सगळं. संध्याकाळच्या टाईमला 5 ते आता रात्री किती का वाजला, म्हणजे 9-10 वाजोपर्यंत. आता पण नुसतं दुपारपासून जेवण झाल्यापासून टी व्हीमध्ये साव. आता लेकरं दोन्ही पण बाहेर खेळायला. सो थोडंसं काही तर नाश्ता बनवते. नाश्ता म्हणजे शेवयाची खिचडी बनवते. त्याच्यानंतर संध्याकाळी रात्रीला 6-7 वाजता असं बाहेर जायचं प्लॅन आहे. आता 5 वाजलेले. सो शेवया कुठे आहेत? कुठं जातीस? का पाहिजे तुला? दीदीसोबत खेळायला जातीस? चप्पल मी धुवायला टाकलं. धुवलो वल्ले हे तर वाळायला. पण बोलाल नाही. संध्याकाळी पुरा 7 वाजता असं स्टार्ट होतं. मग आधी पाटील जाऊन कोणत्या इथं आमच्या मौलालीमध्येच कुठं आहे ते बघून येणार आहेत. म्हणजे छान करणार आहेत काही डेकोरेशन वगैरे, तेव्हाच जायचं. नाही तर दुसऱ्या प्लेसला कुठं तर बघू. पण मला तर जायचंच आहे, कारण हे आता लास्टच आहे वाटतं. लास्ट इयर पण तसंच मिस झाले. आता 3-4 वारी झालं हेच चाललं, म्हणजे 3 वारी झालं. आणि लास्ट संडेला जावं म्हणजे तेव्हा पण प्लॅन केलं संध्याकाळपर्यंत. स्वीटीला दुपारूनच अचानक ताप आली, ते प्लॅन कॅन्सल झालं. त्याच्यापेक्षा ह्या वेळेस मिस करायचं नाही. सगळे हेल्दी छान हो, हे चान्स मिस करायचं नाही. कारण लाली खेळायचं दीदीसोबत. पडायची बघ, तिनं पुरा वाकडं बसलेली आहे. चाकमध्ये पाय जायचं बघ तिच्या. बाय लाली, बाय. लेकरं मला दिवसात एक बार तर बाहेर जाऊन खेळा वाटते, पण त्यांना घेऊन जायला कोणी राहिना. विशाल पण आज राहिला, त्यांना सुट्टी घेऊन घरात. आणि पाटील तर ह्या टाईमला राहणार. आज त्यांनी हाईत, म्हणजे कधी तरच भेटते त्यांना टाईम द्यायला. सो आता मी एकटी राहते घरामध्ये. मी तर म्हणजे कवाड लावून कोंडूनच ठेवते घरामध्ये. ते टी व्हीमध्ये गाणे लावायचं, नाही तर काही तर खायला द्यायचं, तेच खेळायचं घरामध्ये. त्याच्यानं पाणी पितीसा अशा देव मध्ये पाणी देव.
घटलं बघा तिला आता. नको ते स्वीटी तुलाच करायचं आहे. पटमन जाऊत ग, टाइम झालाय. तुला बी घेऊन जायचंच आहे स्वीट लाली माझ्याकड. मी मामाच्या गाडीवर बसलेलो. हा चल 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 लाली चल चल तर चल. आता आम्ही सगळे रेडी झालो बाहेर जायसाठी. पुरा 7 म्हणजे 7:30 वाजून झाला. चहा बी घेतला. हा माझ्यासोबतच मग सगळे एकाच जागी जायचं आहे. फॅन बंद करायचे तूच. फॅन बंद केलोस. चल 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 डिया चालली बा चल. आधी तिथे गेल्यावर दुरून बघितल्यावर तर काहीच नव्हतं, फक्त भीड दिसलं ती. आणि काही जे काही सिंह वाघाचे अवतार घेऊन येत नाही ते नाचायचं तेवढंच दिसलं होतं. उगाच तराला एवढं रेडी होऊन वगैरे लेकरावाला घेऊन हैराण होत वाटलं होतं. पण जेव्हा ह्यांची एंट्री झाली नाही तेव्हा मस्त धमालच झालं. पुरा तिथला व्ह्यू चेंज झाला आणि एवढं भारी वाटलं होतं. आणि हे सगळं रिअलमध्ये लाईव्ह बघायला इतकं छान एन्जॉयमेंट झालं माझं तर. आणि आजचा दिवस जे बोनालोसाठी वेट केले ना ते सक्सेस झाले वाटलं मला हे सगळे डान्सेस बघ. डान्स वगैरे काय बघायचं नव्हतं, पण जे काय हे कलर सोडलेलाच नाही त्याच्यामध्ये छान त्याने एन्जॉय करला ते. आता तेलुगू सॉंग्स आम्हाला काय समजणार तरी सुद्धा नाही, त्याची वाईब एकदम एकदम हटके राहते, छान वाटतंय. त्याच्यावरून ह्यांचं नृत्य डान्स एकदम भारी वाटला तर बघायला. चला थकून आता आम्ही घरला आलो. गेल्यावर तर उगाच गेला वाटलं तर म्हणजे ते डान्स वगैरे नंतर स्टार्ट झाले. जे काय चालते नाही अवतार घेऊन महादेव पार्वती जे काय चालते नाही सगळे ते उशीर न आलात आम्ही गेल्यावर. सो मस्त टाइम गेलं, छान एंटरटेनमेंट झालं आहे आमचं. स्वीटी लाली दोघी पण मस्त एन्जॉय केला. जे कलरचे ते लाईटिंग छान वाटलं तर सगळं छान होतं. आणि मेन तिथं काय प्रॉब्लेम म्हणजे ते सॉंग्स स्टार्ट होतात नाही ते काय आम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायला आहे ना, कारण आमचं व्हिडिओज अपलोड होईना. जर झालं तर बी ते ना त्याच्यामुळं ते सगळे पार्ट काय कट करावं लागतात. थोडं बहुत ॲड करते. काय खोललीस ग, काय खोललीस स्वीटी? तू का खोललीस एचून दाना? याच्या स्वीटीची तर मज्जा झाली. माझी तिच्यासाठी आईस्क्रीम घेऊन राम राम. लाली राम राम कर. पुढे चला आता मी तिथे गेल्यानं पण माझ्या माइंडमध्ये एकच की उद्या नागपंचमी आहे, श्रावण सोमवार आहे, सकाळी उठून पूजा करायचं आणि पोळ्या जे काय आहे आणि ते सगळं कुठे गेल्यानं पण मनाला शांती राही ना गेल तिथं. आणि विशाल म्हणाले आज तिचा बर्थडे आहे म्हण 16 ऑगस्ट. ह्याचं बर्थडे नाही करेक्ट कुणाला सांगणार. ह्याला काय वाटतं की काहीतरी गिफ्ट देतात वाटतंय का मागतात वाटतंय. हां 16 ऑगस्ट की ते कुठलं डेट काढलोस आता आधार कार्डवरलं, पण ते तर नाही की तुझं आधार कार्डवरलं. आणि एक बार म्हटलं तर 4-5 महिन्याखाली तेव्हा आम्ही सेलिब्रेट केलतो. आज म्हणायला येतं ही आहे म्हणून आणि त्याला सेलिब्रेशन वगैरे बिलकुल पण आवडणार. तेव्हा पण जबरदस्ती केलते मी. पण डेट पण कुणाला सांगणार कारण विशेष करतात की कसलं माणूस आहे की खरं बी. चला ते त्याचं राहू दे. काय हां माझ्यासाठी पण आईस्क्रीम. लाली कसं पळत निघाली आईस्क्रीमला बघून. लाली तुझ्यासाठी नाही राजा. चला आता मला अजून भाताचं कुकर लावायचं आहे. आता काही नाही एक्स्ट्राचे कामं, खिचडीच करते आणि किचन वगैरे साफ करत काहीच बसणार. आता एवढंच जाऊन आम्हाला थकवा आलं आहे. आणि मला हे व्हिडिओ पण आजच एडिट करून अपलोड करायचं आहे, म्हणजे उद्या अपलोड करायचं आहे आणि त्याच्यासाठी पण टाईम द्यावा लागतं आहे. तर चला मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आणि ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा. भेटूत पुढच्या ब्लॉगमध्ये, ते पण उद्याच्या नागपंचमीच्या. बाय.